ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ. ಕಲ್ಯಾಣದ ಭರವಸೆ ಶಿವಾಜಿ ಶಿರಗಾಪುರ. ಕರ್ನಾಟಕದ ಮುಕುಟಮಣಿ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಭಕ್ತಿಗೆ ಶಕ್ತಿಗೆ ಹೆಸರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜೇಶ್ವರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹ ನಡೆಯಿತು. 5ನೇ ದಿನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಶ್ರೀ ಮಾಣಿಕಪ್ರಭು ಗುರುಗಳು ಆಗಮಿಸಿದ್ದರು. ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಮಹಿಳೆಯರು ತುಂಬು ಕಳಸ ಹೊರುವ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ವಿವಿಧ ವಾದ್ಯಗಳ ಮುಖಾಂತರ ಭಕ್ತಿ ಗೌರವಗಳೊಂದಿಗೆ ಮೆರವಣಿಗೆಯ ಮುಖಾಂತರ ಕರೆದೊಯ್ದರು. ಭಕ್ತರ ಹರ್ಷೋದ್ಗಾರ ಮುಗಿಲು ಮುಟ್ಟುವಂತಿತ್ತು ಅಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು. ಮಹಿಳೆಯರು, ಮಕ್ಕಳು ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತರು ಶ್ರೀಗಳ ವಾಣಿಯನ್ನು ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ಆಲಿಸಿದರು. ಗೊಂದಲ ವಾದ್ಯ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವು ಮಂಗಲ ವಾದ್ಯಗಳ ಮುಖಾಂತರ ಶ್ರೀಗಳನ್ನು ಭಕ್ತರು ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ಬರಮಾಡಿಕೊಂಡರು. ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಅಲ್ಲಿ ಶ್ರೀಗಳು ಆರತಿ ಬೆಳಗುವ ಮುಖಾಂತರ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವನ್ನು ನೀಡಿದರು. ತದನಂತರ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಶಾಲು ಹಾಗೂ ಹೂವಿನ ಹಾರ ಹಾಕುವ ಮುಖಾಂತರ ಸನ್ಮಾನಿಸಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಭಕ್ತರು ಶ್ರೀಗಳ ದರ್ಶನ ಪಡೆದರು. ತದನಂತರ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಹೊರಟ ಶ್ರೀಗಳು ನೇರವಾಗಿ ಬಂದು ತಲುಪಿದ್ದು ಶ್ರೀ ವಿಠಲ ರುಕ್ಮಿಣಿ ಮಂದಿರಕ್ಕೆ. ಜ್ಞಾನ ಭಕ್ತಿ ಶಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಮಿಂದೇಳುತ್ತಿರುವ ರಾಜೇಶ್ವರ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಒಂದು ಸಲ್ಯೂಟ್ ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ಬೋದು. ದುಶ್ಚಟದಲ್ಲಿ ಮಿಂದೇಳುತ್ತಿರುವ ಇಂದಿನ ನವ ಪೀಳಿಗೆಯ ನಡುವೆ ಹರಿಹರರನ್ನು ಕೂಡಿಸಿ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹದಂಥ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸುತ್ತಿರುವ ಇಂತಹ ಭಕ್ತ ಸಮೂಹಕ್ಕೆ ನಮ್ಮದೊಂದು ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀಗಳ ಒಂದೊಂದು ನುಡಿಮುತ್ತು ಕೂಡ ಕಬ್ಬಿಣದ ಸಲಾಕೆಯಿಂದ ಚುಚ್ಚಿದಂತಿತ್ತು ಅಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು ಕಣ್ರಿ. ದುಷ್ಟರಿಗೆ, ದುಷ್ಟ ಬುದ್ಧಿ ಉಳ್ಳವರಿಗೆ ಶ್ರೀಗಳ ವಾಣಿಯಿಂದಾದರೂ ಅವರು ಬದಲಾಗಲಿ, ಸನ್ಮಾರ್ಗದತ್ತ ಅವರು ಹೊರಳಲಿ ಅನ್ನೋದೇ ನಮ್ಮ ಆಶೆಯೂ ಕೂಡ. आपल्याजवळ वेळ किती? शेषम व्याधी वियोग दुःख सहितम सेवादिविनीयते जीवे वारी तरंग चंचल तरे सौख्यम कृत प्राणिनाम. म्हणजे काय? म्हणजे त्या प्राण्याला परमेश्वराचं नाव घ्यायला एक घडीवर सुद्धा फुरसत नाही आपल्याला. म्हणून हे हरिनाम सप्ताह वगैरे करायला. आपल्याला लहानपणीचं आठवतं, मी 4 वर्षाचा होतो तेव्हा बिडी पिलो होतो. बापांनी धरून फोडून काढलं. आठवतं की नाही? 4 वर्षात 5 वर्षाचा असताना रोडवर पडलेली बिडी उचलून लावली, बापांनी बघितलं, फोडून काढलं. आठवतं की नाही? कॉलेजमध्ये आमच्या मुलीने मला कुवाडीत मारलं होतं. आठवतं की नाही? आठवतं की नाही? लग्न झाल्या दिवशी सासू काय म्हणाली हे आठवतंय की नाही? लहानपणापासून 4थ्या-5व्या वर्षापासून आजपर्यंतच्या गोष्टी सगळ्या आठवतात. मेमरी आहे. हे कम्प्युटर आहे, हे कॅमेरा आहे, हे स्पीकर आहे. स्पीकर आणि आणखीन एक विचित्र वस्तू परमेश्वराने, एक मिक्सी. मिक्सर असेल की घरात चटणी करायचं काय म्हणते मिक्सर. ते कसं आहे
की जगामध्ये असं कुठलंही मशीन कुठेही अवेलेबल नाही की त्याच्यामध्ये भात आमटी गोळी दही ताक घालून फिरवलं की त्याचं रक्त व्हावं, त्याचं मांस व्हावं, त्याची मज्जा व्हावी, त्याचे अस्थी व्हावे, त्याचे तंतू व्हावे, या सगळ्या गोष्टी तयार होण्याचं मशीन कुठे बसवलं? पोटामध्ये बसवलं. आश्चर्य आहे की नाही मला विचार करा. असं बघा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये डाळ आणि गूळ घातलं तर पूर्ण दुसरं काय होतं? रक्त होते आणि टक करून खाली पुन्हा आता काय कर? विचारायला आले तर सांगायच्या आधीच म्हणून दे काय करावं. पुन्हा गेले कुठं? देवाकडे ऐकून टाकलं. गेले पुन्हा म्हणाले देव हे काय तुम्ही असं सगळे भांगडी करता, सरळ सरळ तुम्ही सांगितलं तर झालं असतं. मला उद्दिष्ट रायचूरला पाठवलं होतं. तिथे गेलो, ते झाडाजवळ गेलो, ते गिरगिट भेटलं, त्याला विचारलो, ते सांगायच्या आधी टप म्हणून गेलं.